नमस्कार. मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. जर्मनीमधील हुकुमशहा हिटलरने विरोधकांना देशद्रोही आणि राष्ट्रविरोधी ठरवलं. विरोधकांची बदनामी केली. न्यूज मीडियाला गळ्यात पट्टा बांधलेल्या कुत्र्यासारखं वापरून खोट्या बातम्या पसरून सर्वसामान्य जनतेला भरकटवलं. कणाहीन लेच्यापेच्या नागरिकांना आपले भाड बनवून त्यांच्यापासून किंवा त्यांच्याकडून आपली स्तुतिपाठ गाऊन घेतले. लोचट लाचार नागरिकांना हाताशी धरून अक्षरशः प्रोपगंडा मशीन चालू केलं. मग जनतेला जागा करणाऱ्यांना एक एक करून अशांतता माजवणारे म्हणून हिटलरने धडपलं. आंदोलने चिरडली. आपल्या विरोधात उठणारे आवाज गुदमरवले. बुद्धिमान ताटकण्याचे माणसांना, पत्रकार, आंदोलक या सगळ्यांना टार्गेट केलं. हे लोक देशद्रोही आहेत असं वरून सांगितलं. बदनामीचा सिलसिला सुरू झाला. दडपशाहीचे कायदे आणले. हे सगळं देशासाठी सुरू असल्याचं नाटक केलं. इतिहास फक्त पुस्तकात नसतो, तो आपल्या भोवतालीही पुन्हा पुन्हा घडतो. फक्त नावं आणि चेहरे बदलतात. त्यामुळे कुरकर्मा हुकुमशहांनी हेही लक्षात ठेवावं की हिटलर जेव्हा सत्तेवर आला तेव्हा त्याला वाटलं की तो देव आहे, तो जग जिंकणार, 1000 वर्षांची साम्राज्य उभी करणार. त्याने विरोधकांना बदनाम केलं, दडपलं, जाळलं, मारलं. पण शेवटी काय आलं त्याच्या वाट्याला? 30 एप्रिल 1945 बर्लिनचा बंकर आणि लाजिरवाणी आत्महत्या. अडॉल्फ हिटलर नावाचा हुकुमशहा बंकरमधल्या एका बंद खोलीत एकटा बेवारशी कुत्र्यासारखा तडफडून मेला. ज्याने लाखो लोकांना देशद्रोही म्हणून मारलं, बदनाम केलं. त्याचा शेवट तसाच झाला. भीतीने, एकटेपणाने आणि पूर्ण पराभवाने. सत्ता कायमची नसते. भीती पसरवणाऱ्याला शेवटी भीतीच मिळते. इतिहासाची शिकवण हीच आहे. जो जुलूम जबरदस्तीने सत्ता गाजू पाहतो तो शेवटी एका भुयारात कुत्र्याची मौत मरतो. तुर्त्यास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.